पाटकुच्या जवळजवळ 382 शेतकऱ्यांचं ऊस गेलेलं, टाकळीच्या शेतकऱ्यांचं ऊस गेलेलं, शेजबाबुळगावचं गेलेलं. सारोळीमध्ये सुद्धा काय ठराविक ऊस होता पाण्याची अडचण असल्यामुळं. कोथाळे अंकुलचे तर भरपूर लोकांचे ऊस गेले होते, कारण त्यांना लोकनेते संस्थापक सर्वा राजन पाटलांना मानणारा गट गावागावात मोठा असल्यामुळं ऊस लोकनेते कारखान्याला जात होता. ते सुद्धा मी 2011ला प्राणांतिक उपोषण करून रक्ताचा विचार न करता, घरची माझ्या माणसाला टेन्शन येत होतं, स्वर्गीय नारायणभाऊ देशमुख जिवंत होते त्या टायमाला, त्याचा सुद्धा मला विरोध होता आंदोलन करायला. पण तसं नाही भाऊ म्हणलं, मी शेतकऱ्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे, कुठल्या कारखान्याच्या चेअरमनाला विरोध म्हणून मी आंदोलन करत नाही. मुन्ना माडकांनी सुद्धा याची दखल घेतलेला, हा लढतो पहिल्यापासून, ह्या माणसाचा स्वभाव वेगळा आहे म्हणून त्यांनी सुद्धा कधी दुखवलेला नाही. मी त्यांची बाजू घेतो असं नाही, परंतु पत्रकार बंधू, परसो आम्ही तुम्हाला बॉस म्हणतो, संपादक आहात तुम्ही, ह्या चॅनलचे आदर्श काम करताय. सोलापूर जिल्ह्यात नाही तर कोल्हापूर, सांगलीच्या उस्मानाबादला जाऊन सुद्धा तुम्ही अनेक इलेक्शनला तुम्ही माहिती घेऊन माडकांकडे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब बघतात. त्यामुळं त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतात तो कळलं आपल्याला त्यांच्या पद्धतीनं, कारण अजून कशी आघाडी होणार आहे काय समजलेलं नाही. पण कुठल्याही पक्षाचा नेता असो, माहिती असो, महाविकासाकडे असो, माझा कोण दुश्मन नाही, माझं कार्य त्यांनाही माहिती आहे. आणि ह्या माणसाची गरज आहे म्हणून प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता सुद्धा कुणाबरोबर बी फिरेल, पण मला गॅरंटी आहे बाबा, चांगला माणूस गेला पाहिजे, भांडणारा माणूस गेला पाहिजे. मी मात्र नीट करणार कोण? जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचाराचा ढीग आहे, बांधकाम विभाग असो, आरोग्य विभाग असो, शैक्षणिक विभाग असो. जर अपुरेला मला सांगा 1-1 लाख 2-2 लाख रुपये जर त्या शिक्षकाला 15 वर्षे फुकट काम करून पुन्हा 15 वर्षात त्याचं अपुरेल मंजूर करताना जर एवढे पैसे काय संबंधित चांगलं काम करतात. जिल्ह्यामध्ये किती उमेदवार उभा करणार जननी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून? आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद गट आहेत. आहेत. सध्या आपल्या जनहित शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते गरीब आहेत, पैशाचा सुळसुळाट चालू आहे, पैशाचा बाजार चालू आहे. त्यामुळे मी त्यांना उभा करून, त्यांना अडचणीत आणून जे काय त्याचे 5-50 हजार खाते आहेत ती खर्चून त्याच्या प्रपंचाची मला वाट लावायची नाही कार्यकर्त्याची. पण जो इच्छुक असेल, जो म्हणता असेल माझी परिस्थिती आहे, एवढं खर्च होतो भैया, मला उभा राहायचं जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीत, तर त्याला भैया देशमुख आणि सगळे कार्यकर्ते, नाना मोरे आमचे, महेश बिस्किटे, आम्ही त्याला ताकद देणार. युवा तालुका अध्यक्ष आमचा माढा तालुक्याचा आदरणीय विशाल बारबोरे उर्फ बालाजी, त्यानं शिना नदीला पूर आल्यावर घराघरात चिखलातनं, कमरेत का पाण्यातनं जाऊन त्या लोकांना बाहेर काढून त्यांना मदत केलेली आहे. माढा तालुक्यात सुद्धा त्याची इच्छा असली, माने जिल्हा परिषद गटातनं त्याची तयारी असली तर आपण लढवतोय. परंतु आघाडीतनं कुठल्याही पक्षाचा नेता असो, जर आपल्याला सन्मानानं बोलून त्यांनी जागा सोडली तर 2 पंचायत समितीच्या जागा मोहोळ तालुक्यात मागतोय आणि 2 जिल्हा परिषद सदस्याच्या जागा जिल्हा परिषदच्या आम्ही मागतोय. आणि त्याच्यानंतर इतर तालुक्यातल्या बघू कसे उमेदवार आहेत काय, त्याच्यावरती माझा कार्यकर्त्याची काय भूमिका आहे त्याच्यावरती ठरणार. परंतु या बाबतीत जे आघाडी काय निर्णय घेतली त्याची वाट बघतोय. अनेक नेते लोकांची मोहोळ तालुक्यातल्या बैठका चालू आहेत, चर्चा चालू आहेत. परंतु कामाच्या जोरावरती मला अधिकार आहे. वेळ आला तर जनहित शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र उमेदवारीखाली जे काय माझं अपक्षाचं चिन्ह असेल ते गावागावातल्या घराघरात जाऊन, वाड्या वस्त्यावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन, कामामुळे मला जायला तोंड आहे त्यांच्याकडं, कारण मी कामं केलेली. ज्या माझ्या गटात मतदारसंघात जे गावगावचे त्यांचे पाहुणे आहेत, दलित समाजाचे असो, माळी समाज असो, ओबीसी असो, लिंगायत असो, भटकळ मुक्त धनगर समाज असो, मराठा समाज असो, जैन समाज असो, इतर समाज असो, अल्पसंख्याक कोळी समाज असो, तर त्या सगळ्यात माझ्या संबंधातली लोक येऊन माझ्या परस्पर त्या पाहुणाऱ्याला सांगणार आहेत. मला विश्वास आहे, कारण त्यांना माहिती आहे प्रपंचाचा विचार न करता, लेकराबाळाचा विचार न करता जीव धोक्यात घालून काम करणारा, वर्षातनं 1-2दा जेलमध्ये बसणारा हा भैया देशमुख कार्यकर्ता आहे. वस्तुस्थिती मी आज बी चालत फिरतो, मोटरसायकलवर फिरतो, ते काळ्या काचेत असतात, मी काळ्या मातीत असतो. त्याची जाणीव आहे. कांद्याला असो, मला सांगा या काय तालुक्यातल्या नेत्यांनी कधी कांद्याला भाव नाही, टमाट्याला भाव नाही म्हणून निवेदन दिलेली, एक 4 वेळची बातमी दाखवा. मी पाठ थोपडतो, दुधाला भाव नाही म्हणून कधी निवेदन दिले. बरं, कारखान्याचं निवेदन देऊ शकत नाहीत, त्यांचे कारखाने आहेत, मला मान्य आहे, त्या बाबतीत मी बोलणार नाही. परंतु बाकीचे काय अवस्था आहे, केवायसी केलेली नाही त्याची यादी काढतो, त्याचा पाठपुरावा करतो. निराधार महिलांचे पैसे मिळाले नाहीत त्याचा पाठपुरावा करतो. मान्य तहसीलदार, साखर कारखानदार, उद्योगपती आणि मोठमोठे उद्योजक यामध्ये उतरणार आहेत. मग शेतकरी संघटना म्हणून, जननी शेतकरी संघटना म्हणून कशा पद्धतीने तुमचा निभाव लागेल, काय वाटतंय तुम्हाला याबाबतीत? बरोबर आहे. आता प्रश्न सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे हा. चालू परिस्थिती आहे तसं, मोठे कारखानदार आहे त्याच्यात, परंतु कामाचा ढीग आहे, कामाला कोण पुसू शकत नाही. लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं पुसता येत नाही. ती जागा अंतकरणात कोरलेली माझी आहे, ते जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, दीनदलितांच्या, त्याचा मला आत्मविश्वास आहे. पण ह्यांनी
जर काम करणाऱ्या माणसावर सुद्धा जर काही दिशाभूल करणाऱ्या उमेदवाराच्या आरी पडून तुम्ही घरी येणाऱ्याला होय म्हणा, लोकशाही आहे, त्यांचा सन्मान करा, तो अधिकार आहे, तुम्ही कुणाचाही वाटपाना घेऊ नका. परंतु योग्य वेळी मतदान करताना गुप्त मतदान आहे, ते तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडणारा. किरकोळ अन्याय झाला, 1 किलो रेशनचा माल कमी नाही दिला तरी रेशन दुकानदाराला फोन करणारा हा भैया देशमुख कार्यकर्ता. औंढी वरकुट असो, कोतळा असो, अंकुली असो, रात्री 1-2 वाजले तरी मोटरसायकलीवर कोणाचे तर त्याचं काम करून मी घराकडे चाललेलो असतो. ही प्रत्यक्ष डोळ्यानं माझ्या मतदारसंघातल्या पिनूरच्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी जनतेने बघितलेलं आहे. भीमा कारखान्यावर डायरेक्टर असताना किती वेळा आंदोलन करून न लाजता 10 आणि 8 कार्यकर्ते घेऊन मी छडा लावून बिले मिळवून दिले, ती लोकनेतेचे पैसे त्या काळात मिळवून दिले. याचा विश्वास आणि ह्याची जाणीव ठेवून आणि अतिवृष्टीत सुद्धा सध्या आत्ता 3 महिन्याखाली वगळेवाडा संपर्क साधला. माझं आंदोलन चालू आहे, दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. दखल घ्या, अन्यथा भव्य रस्ता रोको, नॅशनल हायवे चक्का जाम करणार म्हणल्यावर त्याची दखल घेऊन पीएचा फोन आला, माझ्याकडे पुरावे आहेत. पीएने सांगितलं भैया कुठली मंडळ वगळली आहेत त्याची नावं सांगा. ती मंडळ घेतले, वाघोली मंडळ असो, टाकळी, पिनूर असो, शेटपळ असो, या 41 गावच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता गेल्या 1.5 महिन्यापासून कुणाला 20,000, कुणाला 40,000, कुणाला 50,000, कुणाला 10,000, कुणाला 8,000 मिळू द्या. पण तेवढाच आधार मी भैया देशमुख जर गप्प बसला असता तरी अतिवृष्टी झाली नाही म्हणून अधिकाऱ्यांनी मान्य केलं तर शासनाला रिपोर्ट कळवला होता. परंतु ती 65 मिमी पाऊस पडला नाही म्हणजे अरे 65 मिमी पाऊस 1000 वेळा मिसळा एवढा पाऊस पडलाय. मे महिन्यात 12 तारखेपासून पाऊस कंटिन्यू 5 ते 5.5 महिने पाऊस पडला. म्हणलं गुडघ्या इतकं पाणी आहे. माझा शेतकरी 5 महिने झाले पिनूर, पाटकुला असो, शेवटचा प्रश्न या सर्व निवडणुकांमध्ये नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये साखर कारखानदार कुठेतरी उतरताना दिसत आहेत, उद्योजक उतरताना दिसत आहेत. पण ते उतरताना कुठेतरी शेतकऱ्यांच्या केसांना गळा कापून किंवा कुठेतरी काटामारी करून किंवा काहीतरी अवैध उद्योगधंदा करणारे लोक उतरत आहेत. ह्यांना कशा पद्धतीने भाजप सरकारी थांबवत नाही आणि कोणी कुठलाही पक्ष थांबवत नाही. पण एक शेतकरी संघटना म्हणून तुम्ही वारंवार या बाबतीत आवाज उठवत आहे, शेतकऱ्यांच्या मदतीला लावून येत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडताय. मुंबई या ठिकाणी जो तुम्ही आंदोलन केले, दिल्ली या ठिकाणी जो आंदोलन केले, शेतकरी नेते म्हणून तुमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणना आहे. कशा पाहता या सर्व गोष्टीकडे तुम्ही? पाहतोय म्हणजे जे मोठे खुलासा काय करतात असो, मोठमोठे असो, 2 नंबर धंदेवाले असो, उभारणं हा बाबासाहेब आंबेडकर माझ्या राजाने दिलेला तो अधिकार आहे, त्याचा विषय नाही. पण लोकांनी ते वेळ देऊ शकतात. सर्वसामान्य माणसाला कुठे न्याय मिळत नाही ना, पण ह्याच्यातून मिळत नाही. याचा अनुभव बऱ्याचशा नेत्यांचा सामान्य जनतेने घेतलेला आहे. निवडणुकीपुरतं गप्पा मारणं, ही दारात येणं, पुन्हा 4.5 वर्षी गायब पैसे मिळवायचे भरपूर, आणि पुन्हा 2-3 महिने झाले की गावोगावच्या भेटी घ्यायच्या, गाड्याचा तापा आणायचा, येड्यात काढायची, दिशाभूल करायची जनतेची. ती फक्त दिशाभूल जनतेने, शेतकऱ्यांनी हुशार राहिले पाहिजे. आणि शेतकऱ्याला विनंती करतोय, मी आव्हान करतोय की कुठल्या पक्षाच्या नेत्यानं कधी शेतकऱ्यासाठी कांद्याला दिन नाही, ती उसाला दर नाही म्हणून, दुधाला भाव नाही म्हणून आंदोलन केलेलं मला 4 वेळीची बातमी दाखवा. अरे राजू शेट्टी साहेबाला सुद्धा तुम्ही पाडलं, विचार करा. शेतकऱ्याचं 60-70% मतदान आहे. अरे बाबांनो, तुम्ही राजू शेट्टी पाडला, जो रात्रंदिवस काय 10-15% काय चुकलं असेल शेट्टी साहेबाचं. मला संघटनेचा अभिमान आहे, कारण शेतकऱ्याच्या घरात, माझी शेतकरी संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. माझ्या घरात काय अवस्था असेल, जेलमध्ये गेल्यावर त्याची काय अवस्था असेल, माझ्या लेकरा बाळाची, माझ्या पत्नीची, माझ्या भावांची, ह्याची मला जाणीव आहे. ते जेलमध्ये कशा अवस्थेत, माझ्या पत्नीचा पाय मोडलेला असताना जेलमध्ये येऊन तिला कोर्टात वकिलाकडं भेटून पाठपुरावा करायला तिच्या डोळ्यातनं पाणी आले, इतक्या लोकांचं काम करताय. असू दे, समजून घेऊ आपण. काय लोकांना, शेतकऱ्यांना काम आहेत, काय कार्यकर्ते गरीब आहेत, त्यांना यायची परिस्थिती नाही. अशा वेदना, असं सगळं सहन करून आम्ही आमच्या सांगून मी जनतेला, शेतकऱ्याला वेळ देतोय. ह्याची जाणीव फक्त शेतकऱ्यांनी ठेवावी. आणि शेतकरी संघटनेचं काम करण्याचे आंदोलन करतो, गुन्हे दाखल होते, गव्हाणी तुड्या टाकतो. का रे बाबा, इतक्या कारखान्यावर गव्हाणी तुड्या टाकल्यानंतर इतर पक्षाला कोणाला नाव ठेवणार नाही. पण त्या नेत्यांनी कुठल्या नेऊन तुम्हाला पाठिंबा दिलेलं पत्र मला 4 वेळी दाखवा. घड्याळ असो, एकनाथ शिंदे, बाण असो, इतर पक्षाचे नेते आहेत, भाजप असो. का हो, तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर आमदार होता, निवडून येता. मी कुणावर टीका करत नाही, पण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा तालुक्यातल्या आमदारांनी सुद्धा कधी उसाचं बिल 4-4 महिने दिलेलं नाही. त्या कारखान्याचं विधान भवनात कधी अधिवेशनात मुद्दा मांडला नाही. अरे साखरेच्या दरावर तुम्ही भाव देताय, उपपदार्थ कुठे गेले त्याचं ऑडिट केलं पाहिजे. ही पण मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे 4 वेळा मागणी केलेली आहे. वजन काठे चेक करा. कोण वाईटपणा घेतो कुणाचा? रक्ताचं पाणी करतो आम्ही, डोळ्यात तेल घालून काम करतो. मिली बघत आहे. एका जणाच्या घरातली लाईट गेली, फोन आला तर त्याला रात्री 11 वाजता अधिकाऱ्याने फोन उचलला तर त्याला लाईनवर घेऊन बोलतो मी. कधी त्या शेतकऱ्याला म्हणणं नाही मोहळा ये, गाडी कर. त्या बाबतीत मला काय म्हणायचं आहे, अभिजितदाबा पाटील माझे दुश्मन नाहीत, परंतु
1 वर्षापूर्वी त्यांनी 3,500 जाहीर केला. बबनदादा शिंदे ज्येष्ठ नेते आहेत, मला आदर आहे. त्या दोघांचं कॉम्पिटिशन होतं विधानसभेच्या आधी, परंतु ती पण त्यांनी बोलले जाहीर केलं. परंतु अभिजित पाटलाला बबनदादाला नावं न ठेवता ज्या शेतकऱ्याचा ऊस 200 टन 500 टन 100 टन गेला 50 टन गेला, भले 30 टन जाऊ द्या, त्यातले 100-200 शेतकरी काय गेटमध्ये जाऊन बसलेत का राहिलेलं 500 रुपये द्या म्हणून आम्हाला. ही सुद्धा भीमा कारखान्यात मी गेल्या 13 वर्षापासून सण केलंय. माझ्या घरच्यांचा फोन यायचा, शंभूराजे म्हणायचा, पप्पा तुमच्याजवळ 5 माणसाची 7 माणसाची, पप्पा 12,000 14,000 शेतकऱ्याचा ऊस गेला तुम्ही भीमा कारखान्यात, काय अवस्था तुमची, तुम्ही लेकरं बाळा आम्हाला सोडून तुम्ही बसताय. असू द्या, पण लोकांना पण ती वाटलं पाहिजे. पण तुम्हाला जाहीरपणे मी शंभूराजेला मुलाला दिली. अंगावर कितीतरी प्रकारचे गुन्हे केसेस तुम्ही अंगावर घेऊन शेतकऱ्यांचा लढा दिलेला आहे. खूप मोठा लढा तुमचा आहे, खूप मोठं काम आहे, महान काम आहे. पण ह्याचे कुठंतरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना मतदाराला निवडणूक आली की तुम्ही जर निवडणुकीला उभं राहायचं म्हणलं तर विसर पडतो असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला त्यांनी पंचायत समितीत निवडून दिलेलं आहे, चांगल्या मताधिक्याने. माझ्या पत्नीला गेटकेन निवडून दिलेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे. आणि मला काय वाटतं, त्यांचा फायदा त्यांच्या घराचं सोनं करून घ्यायचं असेल तर माझ्यासारखा एक गरीब सामाजिक कार्यकर्ता आत पाठवला. मी काही ठेकेदार नाही, मी काही गेलो म्हणून निवडून रस्त्याची कामं घेत बसणार नाही. कोण रस्त्याची कामं घेतंय, कोण समाज मंदिरे, आणि ती किती वेळ देणार आहेत तुम्हाला? अरे मी एका खुरप्यासाठी सुद्धा भांडणारा कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषदमध्ये गेल्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात हरित क्रांती होणार आहे, दीनदलिताला न्याय मिळणार आहे, अल्पसंख्याकाला न्याय मिळणार आहे. ती जबाबदारीने काम करतो. भीमा कारखान्यावर सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी असतील, मी समजून घेतो. पण त्यांनी डोळ्यानं आणि कानानं ऐकलेलं आहे की हा माणूस आपल्यासाठी झटतो. त्याची जाणीव असल्यामुळं अशी माणसं तुम्ही भविष्यात सत्तेवर पाठवली तर प्युअर सत्ताधारी असतील, त्यांना मर्यादा असतील नेत्यांकडनं, तुम्ही अजिबात भांडायची नाही. आपली सत्ता आहे, मला कुणाचा लगाम नाही. मी जबाबदारीने काम करणारा कार्यकर्ता आहे. आघाडीनं माहिती नसो कुणी मला जागा सोडण्यासाठी जर सन्मान दिला तर मी मस्ती आलेला कार्यकर्ता नाही, जबाबदारीने काम करतो. हे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, संघटनेच्या नेत्यांना माहिती आहे. परंतु शेतकऱ्यासाठी लढणारी माणसं जर तुम्ही पाडली, आज राजू शेट्टी पडले, दिल्लीमध्ये आवाज उठवणारा माणूस कोण आहे तुमच्यासाठी? मला दुःख वाटतं. 40% कांद्याला निर्यात आकारला जातो, 20% पुन्हा केला, मीच निवेदन दिलं तो स्वतः. मग या सगळ्या गोष्टीला विचारायला माणूस सत्ता दिली तर ताकदीनं तो भांडू शकतो ना. ह्याचा आत्मपरीक्षण माझा जनता शेतकरी करणार आहे, माता भगिनी करणार आहेत. ह्याच गोष्टीचा विचार करा आणि त्या कामाच्या ताकदीवर मी उभारतोय. तात्पुरतं मी असं निवडणूक आली म्हणून मी आता इकडे आष्ट्याच्या विरोड्याच्या सुद्धा गावातल्या 100-150 लोकांचं घरात पाणी गेले, पाणी 3 महिने झालं, नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यासाठी प्रयत्न करतोय. सर्व समाजसेवक कार्यकर्ता आहे, सगळ्याकडे जातोय मी. अजून मतदारसंघात फिरून नाही, ह्याचा अर्थ भैया उभारणार नाहीत असे नाहीत. अरे काम न करणारा माणूस जर रात्रंदिवस फिरत असेल तर भैया देशमुख तर रात्रीला दिवस करून गेल्या 28-30 वर्षापासून काम करतोय. माझा अधिकार आहे, माझ्या भावांना, माझ्या माता भगिनींना दारात जाऊन मी मतदान मागणार आहे आणि ते मला 100% ताकद देतील. कोणाबरोबर ते फिरू द्या, पण कायमचं टिकाऊ स्वरूपाचं काम आपल्याला जर न्याय घ्यायचा असेल, गल्लीबोळातला रस्ता असू दे, त्याचा चेहरा मोहरा बदलशिवाय राहणार नाही. तुम्ही पदरचे पैसे खर्चून उद्या मग ते पैसे काढणारच ना. गेलेला पैसा कोण सोडतो? काढायला पुन्हा भविष्यात मात्र तुम्हाला विकास नावाची माणसं गाठ पडते. तिने केलं पाहिजे. दिखावा असो, काही लोकांना वाटतंय पैसे खर्चणार तर माणूस पाहिजे, बुरून तर टाकलाय, टाकू द्या, रस्ते केलेत, मग आवड आहे चांगलं हे करायचं, मग पापरी खंडाळीला टाकावं. कुंदरीचे रस्ते बाद आहेत. भैया देशमुख असा सिद्धनाथला उसणं जाता तिकडे काम करतो. सिद्धनाथ कारखाना कार्यक्षेत्रात माझ्या पिंजूर गटात नाही. भीमाला सुद्धा स्वाभिमानीने आंदोलन केलं म्हणून मी गेलो नाही. काही लोक म्हणतात भीमा कारखान्यावर कसं काय येत नाहीत. अरे त्या भामट्याला मी जाहीर आव्हान करतोय, अरे भामट्या 1 दिवस बसून दाखव, ही घोटं दुखतं तर घोटं, कमरा दुखतं त्या, माना अवघडते त्या, 1-1 महिना रक्ताचं पाणी करून 1.5 महिना माझ्या लेकरा बाळाचा विचार न करता भीमा कारखान्यावर गेटमध्ये बसलोय. बॉस तुम्ही स्वतः या मीडियाच्या माध्यमातून, ह्याचा मला अभिमान आहे. कितीतरी बातम्या माझ्या तुम्ही घेतलेत. ही भूषण आहे शेतकऱ्यांना न्याय देणार. तुम्ही संपादक आहेत म्हणून मला ताकद दिली. कोरोना काळात सुद्धा कोरोनाचा विचार न करता भीमा कारखान्यावर बसलो. मला कोकणी साहेबांनी सांगितलं, भैयासाहेब काम चांगलं आहे, सूर्यकांत कोकणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढा म्हणून सांगितले, तरी पण तुम्हाला नोटीस काढत नाही. तुमचा अपमान करणार नाही, पण विनंती आहे भैया, कोरोनात तुमचा सुद्धा जीवाला धोका झाला तर अनेक लोकांना तुम्ही न्याय देणारी माणसं आहेत आणि तुमची गरज आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने हे करू नका. उठा, विनंती केल्यावर उठलो मी, माझ्या जीवाचा विचार न करता. ही वस्तूची त्या सुखदेव गोडकेने मला जेवण आणलं. अक्षरशः नागणे, आमचा भैरू नागणे, त्यानं जेवण पिंडूच्या हॉटेलमध्ये अक्षरशः पुरी भाजी खाऊन दिवस काढले. आदरणीय जालंधर बापू लाडेने
गावडे आमचे, त्यांनी 2 वेळा मटण आणलं मला. मी जे सत्य जी करतोय, अनेक शेतकरी मला भेटायला आले. टाकळीमध्ये एवढे शेतकरी होते, काही अडचणी असलेल्या, भीती असलेल्या, परंतु तुम्ही न येता सुद्धा तुमच्या घरात खिशात पैसे आणून देणारा त्रास न होऊ देता तुम्हाला कार्यकर्ता फक्त जिल्हा परिषद पिनूर गटाचा लक्षात ठेवा. तर त्याची लोकांत सुद्धा कौतुक होईल, खरंच काम करणाऱ्या माणसाला न्याय देते जनता, नाहीतर बदनाम होईल, व्यवस्था बदनाम होईल. अरे काय रे लगा आपला सोन्याचा घास असून घराचे असो, त्यांचा मला अभिमान आहे. प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत, शत्रुतात्या भंडारे आहेत, बालाजी कदम आहे शेजबाबूगावचा, आणि दत्ता पुसणार आहेत, अंकुलीचे राजाभाऊ पवार आहेत, आदरणीय आमचा विजू डोके आहे, अपंग सेलचे अध्यक्ष आहेत तिथं पवारसाहेब आमचे. अरे असे धडाडीने काम करणारे कार्यकर्ते पण आहेत.